महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी भैरवनाथाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या कंधारी नगरीमध्ये भूमा परंडा वाशी मतदारसंघाचे सर्वांचे लाडके नेते कर्तव्यदक्ष आमदार महामहिम आदरणीय तानाजीराव सावंत साहेब यांच्या प्रचाराच्या अनुषंगाने उपस्थित असणारे धनंजय दादा सावंत विचारपीठावरील सर्व मान्यवर आणि कंधारी नगरीचे कर्तव्यदक्ष भूमिपुत्र विद्यमान सरपंच राहुलजी डोके. मित्रांनो, वेळ थोडी राहिली आहे. 2 ते 3 दिवसाचा बाकी आहे. विरोधकांकडून कुठल्याही स्तराला जाऊन प्रचार चालू आहे. तुम्हाला कळकळीची विनंती करतो की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये भूम परंडा वासी म्हणजे अत्यंत दुर्गम आणि नादुरुस्त तालुका म्हणून ओळखला जात होता. परंतु या इतिहासामध्ये महाराष्ट्राच्या या भूमीमध्ये भैरवनाथाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नगरीमधील सुजाण मतदारांनी एक हिरा हुडकला आणि या हिऱ्याचा शोध आपल्याला झाला. आदरणीय दादा, लोक म्हणत होते, जुनी म्हण आहे की लोखंडाचा स्पर्श जर परिसराला जर लोखंडाचा स्पर्श झाला तर लोखंडाचं सोनं होतं. असाच परिस्पर्श माणूस तानाजीराव सावंत नावाच्या माध्यमातून आमच्या सर्वसामान्य जनतेच्या लोखंडाला झाला आणि आमच्या तालुक्याचं सोनं झालं. मित्रांनो, खरं पाहिलं तर गेल्या अनेक वर्षापासून जी तालुक्याची दुरावस्था होती त्या आदरणीय तानाजीराव सावंत साहेबांच्या माध्यमातून गेल्या 2.5 वर्षामध्ये नादुरुस्त झाले. मित्रांनो, शाश्वत विकास काय असतो त्या आदरणीय तानाजीराव सावंत साहेबांनी तालुक्याला शिकवलं. विकास काय कसा करायचा हे आम्हाला तुम्ही आम्हाला शिकवलं. पुढचा विरोधक आमदार 15 वर्ष आमदार होता, बाप 10 वर्ष होता. माझी लेवल नाही मित्रांनो आमदार त्याच्या माणसाचं बरोबरी करायची किंवा टीका करायची, परंतु त्या लेवलची माणसं ऐकून टीका करतोय. 10 वर्ष 25 वर्ष घरामध्ये आमदारकी होती. स्वतःचं घर भरण्यापेक्षा दुसऱ्या या लोकांना काही झालं नाही. दादा, खरं सांगितलं तर लोकांना खोटं वाटतं. आज परिस्थिती बिकट आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमधून मतदारसंघ जात असताना तानाजीराव सावंत साहेबांसारखा देव नाही पण देवानी पाठवलं दूध आपल्याला लाभला आणि आपलं भाग्य उजळलं. आता सांगितलं सरांनी, राहुल मोठे काय म्हणते, साड्या वाटतंय. राहुल मोठे म्हणते मुरुम टाकतंय. राहुल मोठे म्हणते बचत गटाला पैसे वाटतंय. अरे दादा, तुझ्या 3 पिढ्याच्या हयातीमध्ये तू 15 वर्ष आमदार, तुझा बाप 10 वर्ष आमदार, तू माझ्या माता भगिनीला कधी रुमाल तरी दिला का, कधी साडी चोळीचा पीस तरी दिला का, तू 4 पाट्या रस्त्यावर कधी मुरुम तरी टाकला का? अरे बचत गटाला 15 रुपये सोडले दादा, तू कधी 15 रुपये सुद्धा दिले नाहीत आणि तू त्याची टीका करतो. भले मित्रांनो, तेच आपला प्रचार करतात. काळजी करायची गरज नाही. येणाऱ्या 20 तारखेला एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून एक कळकळीचा मला पंचायत समितीला तुम्ही प्रचंड सहकार्य केलं होतं दादा या ठिकाणी. त्यामुळं येणाऱ्या 20 तारखेला जास्त बोलणार नाही. मी आणल्याच्या सभेमध्ये बोललेलो आहे, परंतु कळकळीची विनंती करतो, शाश्वत विकास जर तालुक्याला पाहिजे असेल तर रणनीतीचं राजकारण सोडून द्या आणि एका ठामक्या नेतृत्वाच्या पाठीमागे लागा. दादा अंतरसंघ दादांनी अरे ते बोलतात, काय बोलतात रे, सर्वसामान्यांना तुम्हाला काही शिवागाळी करतात का कधी? अरे ते ठामक्या त्यांच्या बोलण्यात दम आहे, मग त्यांच्या कर्तृत्वात दम आहे म्हणून ते बोलतात, कारण त्यांच्यात धमकाई करून घ्यायची आणि अशीच माणसं आपल्या मतदारसंघाला असणं गरजेचं. मित्रांनो, हप्ते गोळा करणारे ते आमदार नाहीत, हप्ते गोळा करणारे ते जिल्हा परिषद सदस्य नाहीत, कारण शेकडो जणांना नोकरी देणारा हा तानाजीराव सावंत साहेब वेळ प्रसंगी स्वतःच्या कुठल्या तरी सभेत बोलले तेव्हा ती नरडी फिरके सावंत साहेब घडले आता पडले. अरे लाजा वाटू द्या रे. माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पोरांनी ज्यावेळेस आरक्षणाच्या अनुषंगाने आत्महत्या केल्या, त्या आत्महत्याग्रस्त लोकांना, त्या आत्महत्याग्रस्त कुटुंबाला आर्थिक मदत करताना ज्यावेळेस आदरणीय छत्रपती संभाजीराजे समोर सावंत साहेब भाषण करत होते, त्यांना अश्रू अनावर झाले आणि त्यांनी सांगितलं, वेळ प्रसंगी दादा माझा जीव घाण ठेवील पण माझ्या मतदारसंघातील नव्हे तर या महाराष्ट्रातल्या एकाही तरुणांनी आत्महत्येसारखं पाऊल उचलू नये आणि हा प्रयत्न तुम्ही तयार करता. अरे लाजा वाटू द्या. तुमच्या आयुष्यामध्ये कधी 10 रुपयाची इमानदारी किंवा 10 रुपये देण्याची दानत तुमच्यावर झाली नाही आणि तुम्ही असे रणनीतीचं राजकारण जर मतदान करत असाल तर मतदार मी एवढा येणार नाही, पूर्णपणा बळी पडणार नाही. येणाऱ्या 20 तारखेला त्याची जागा तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही. अरे वेळ प्रसंगी शासनाच्या एखाद्या स्कीम मध्ये एखादी नियमात नाही बसू द्या, परंतु एखाद्या सर्वसामान्य शेतकऱ्याचा असेल, आत्महत्याग्रस्त कुटुंबाचा असेल किंवा एखाद्या
एखाद्या माणसाच्या घरातली आर्थिक परिस्थिती असेल ती सावरण्याची धार कुणामध्ये असेल तर फक्त तानाजीराव सावंत साहेबांमध्ये आणि धनंजय दादा सावंत साहेबांमध्ये, म्हणून त्यांची आपल्याला गरज आहे. 9 कारखान्याचे मालक आहेत, हजारो मुलं शिक्षण घेतात, शेकडो महाविद्यालय आहेत, त्यांना काय गरज आहे? पैसा कमवण्यासाठी त्यांना आमदार नाही व्हायचं. अरे आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या घरामध्ये पुढं कुठेतरी शिकली पाहिजेत, कामाला लागली पाहिजेत, म्हणून त्यांची तळमळे MIDC मंजूर आहे. असे अनेक योजना त्यांना सांगतील. पण पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती करतो दादा, वेळ थोडा आहे. या ठिकाणी 20 तारखेला धनंजय दादा असतील, सर्वांनी आपण रात्रीचा दिवस करायचा आहे. कुठले आपल्याला बळी पडायचं नाही. कोणी कुठलं बळी, कुणी कुणाला पाठिंबा देईल, ज्यांनी कुणाला पाठिंबा द्या त्यांनी त्याला देऊ द्या. फक्त सर्वसामान्य जनतेने, तुम्हाला सर्वसामान्य शेतकऱ्याच्या लेकरांनी आपण धनंजय दादा आणि तानाजीराव सावंत साहेबांना पाठिंबा द्यायचा आहे, एवढीच विनंती करतो. आणि या सभेमध्ये एकच सांगितलं ठाकूर साहेबांनी की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये शासनाला वेळप्रसंगी मुख्यमंत्र्यांना एखादी स्कीम असेल, एखादा योजना असेल, मागून न मिळाली तर बांधून आणणारा खमके मंत्री जर कोणी असेल तर तानाजीराव सावंत साहेब आहेत. आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये मंत्रिमंडळ स्थापन व्हायच्या अगोदर, सरकार स्थापन व्हायच्या अगोदर एखाद्या मंत्रिपदाची घोषणा कोणी झाली असेल तर ती तानाजीराव सावंत साहेब झाले. म्हणून फक्त आपलं काम आहे, आपण त्यांना आमदार करूया. 20 तारखेला धनुष्यबाणाच्या शिंगासमोर बटन दाबूया आणि त्यांना प्रचंड बहुमताने मुख्यमंत्र्यांच्या सभेत खुर्ची बसून काम करण्याची संधी आपण त्यांना देऊया, एवढी आशा व्यक्त करतो आणि थांबतो. जय जवान जय शिवाय. यानंतर